आणि तो जाऊन क्रिकेट खेळला, 90 रन बनवले आणि आल्यानंतर अंतिम संस्कारात गेला. लोक दिवाळी, दसरा, सण सुदी, कार्यक्रम, लग्न, बर्थडे काही नाही यांना. अरे मर्द वो नहीं होता साला बच्चे पैदा करता है, असली मर्द वो होता है साला जो बीबी बच्चे समाज के सपने पूरे करता है बॉस. अरे मर्द वो नहीं होता साला बच्चे पैदा करता है, असली मर्द वो होता है साला जो बीबी बच्चे समाज के सपने पूरे करता है बॉस. समझ में आया? पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ असते. एक पर्सनल लाईफ असते आणि एक प्रोफेशनल लाईफ असते. फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदान, मला वाटते 2005-07ची गोष्ट असेल. विराट कोहली टेस्ट मॅच चालू होती. दिवसभर मॅच करून दमून विराट आले आणि रात्री झोपल्यानंतर 2 वाजता आईचा आवाज आला, वडील डेथ झालेत. 18 वर्षाचा मुलगा. सकाळी उठून मुलांनी कोचला फोन केला, काय करू? तर ॲज अ कोच, ॲज अ अपलाईन म्हणून तर त्यांनी सांगितलंच असन 2 चॉईसेस, अंतिम संस्कार जा किंवा क्रिकेट खेळ. काय सांगितलं असं माहिती नाही, पण सकाळी उठून वडील डेथ आहेत आणि विराट खेळायला निघाला. विराट 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 माझा फॅन आहे, मी त्याचा फोटो आहे, माझ्या हृदयात आहे. ए भामट्या, तेवनी काय का शिकली तू करतो का? ह्या हिरोला मानतो, ह्याला मानतो, त्याला मानतो, तुला उलट लटकवलं पाहिजे. बाप डेथ बॉडी आतमध्ये आहे आणि तो जाऊन क्रिकेट खेळला, 90 रन बनवले आणि आल्यानंतर अंतिम संस्कारात गेला. अरे विराट असाच विराट आहे का? नाही. रिसेंटली त्याची मुलगी जन्माला आली, तेव्हा तो कुठं बाहेरच्या देशात मॅच खेळत होता. अरे सगळे श्रीमंत, सगळे सक्सेसफुल लोक दिवाळी, दसरा, सण सुदी, कार्यक्रम, लग्न, बर्थडे काही नाही यांना. काम करत राहतात फक्त. हे अवेलेबल नाही होत. हे एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ जगतात. चला हे सामान्य जिंदगी जगायला नो म्हणतात, म्हणून लोक यांना फॉलो करतात. कशामुळं? अरे सामान्य सुखाचा त्याग करतात. पोरांसंग खेळता येत नाही, आई बापाला वेळ देता येत नाही, नवरा बायकोला वेळ देता येत नाही. सण असतो, दिवाळी असती, होळी असती, काय तुम्ही इकडं तिकडं सगळं एन्जॉय करणार, पण हे सॅक्रिफाईस करतात ना त्या गोष्टीला, त्याग करतात त्या गोष्टीला. मग हे लोक फेमस होतात आणि मग आपण यांना लीडर म्हणतो. यांच्या आयुष्यात पण हे शिकलं पाहिजे मला तर वाटतं. पण आज आपल्याला सर्दी झाली तरी पण तो सर्दी झाली, जुलाब व्हायला लागले, अंग कणकण करतंय माझं. हा, अरे मर्द वो नहीं होता साला बच्चे पैदा करता है, असली मर्द वो होता है साला जो बीबी बच्चे समाज के सपने पूरे करता है बॉस. Your mind is your garden, your thought are your seeds. You can grow flower or you can go weeds. तो अगर आपके बगीचे के फूल आपको अच्छे नहीं लग रहे तो साला बोये किसने? आणि खत पाणी पण घालून कंपाऊंड कोणी करून टाकले? तूच. आणि आता ब्लेम काय करतो? सर मा गार्डन मला आवडून नाही राहिलं. तो ह्या गार्डनचा मालक तूच आहे. पण प्रॉब्लेम काय आहे ना, तिथं कोणी येऊन शिसू करून जातो, लोकच नाही त्याला. कारण की तू तुझ्या गार्डनवर लक्ष देऊन नाही राहिला आणि त्या गार्डन मेंटेन नाहीये. साला त्या गार्डनला कोणी फिरायला जात नाही. वाटतंय का नाही वाटत? मला तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा बदलण्याचा स्कोप समाजात नाही, मित्र नातेवाईकात नाही, आईबापात नाही, बायको पोरात नाही. सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी मला माझ्यात बदलण्यात दिसते. मला बदलायचं आणि त्याच्यावर मला काम करण्याची गरज आहे. डिपेंड करतं तुम्हाला कशी शेती पाहिजे, अशी पण ना अशी पण. की जण वाटतं आता सध्या आपली जिंदगीतली शेती अशी राईट साईडला आली आहे सर. द क्वालिटी ऑफ युअर लाईफ डिपेंड ऑन युअर सीड्स यू वॉटर. तुमच्या जीवनाची क्वालिटी तुमच्या आतमध्ये जे विचार आहेत त्या विचाराला, कुठल्या विचाराला तुम्ही मोठं करू राहिला तुमच्या मनामध्ये, त्याच्यावर डिपेंड तुमची लाईफस्टाईल असेल. जर तुम्ही जास्त निगेटिव्ह चर्चा ऐकली तर तुम्हाला काय दिसन? सगळी पॉझिटिव्ह चर्चा ऐकली तुम्हाला काय दिसन? आणि हे सगळे ऐकतात, माहिती पण आहे, पण हे कॉन्शियसला माहिती आहे, तर सबकॉन्शियस मध्ये घुसण्याची गरज आहे. एवढे विचार पॉवरफुल आहेत तर तुम्ही चेक करा तुम्ही तुमच्या सोबत काय बोलताय. तुम्हाला असं वाटतं का आपण आपल्यासोबत अत्याचार करू राहिलो सर? बाहेरनी एखाद्याने जर तुमच्या अंगावर असा वार केला चाकूनी, ब्लेडनी, तर फार बोंबलता ना हॉस्पिटलला. पण आपणच आपल्या अंतर्मनावर आणि दार चाकूनी रोज घाव ओढतोय आणि रक्त बंबाळ उरायला जातो.
चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घ्यावे लागतात.